नमस्कार मित्रांनो, मी श्रीधर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आजचा जो व्हिडिओ असणार आहे आपला, ह्या व्हिडिओमध्ये आपण स्पेसिफिकली बोलणार आहोत मार्केट स्ट्रक्चरवर. मार्केटचं स्ट्रक्चर कसं असतं, हायर हायज, लोअर लोज म्हणजे काय. एका माझ्या मित्रानं विचारलं कमेंट सेक्शनमध्ये मागच्या व्हिडिओजवर कमेंट करताना की हे जरा एकदा समजून सांगा. त्याच्याबरोबरच आपला जो ट्रेडिंग सेटअप आहे याच्याबद्दलही काही क्वेश्चन्स आलेले होते. हाय प्रोबॅबिलिटी ट्रेडिंग सेटअप जो आहे आपला, त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. त्याच्यानंतर आपण बोलणार आहोत की मार्केटमध्ये एल हंटिंग कसं होतं. स्टॉक मार्केट आहे तर मोस्ट ऑफ आपण ठिकाणी ऐकलेलं आहे, आपण ऐकलेलंही सुद्धा आहे. आणि सेबीचं एक स्टडीसुद्धा आलेला होता, एक पेपर आलेला होता. त्याच्यामध्ये सेबीनं सुद्धा सांगितलेलं आहे की रिटेल ट्रेडर्स जे आहेत, आय मीन ओव्हरऑल सगळे ट्रेडर्स जे आहेत त्यातले ऑलमोस्ट 89% ट्रेडर्स जे आहेत ते इयरली जर आपण स्टेटमेंट काढलं त्यांचं तर ते लॉसेसमध्ये आहेत. आणि 10 to 11% ट्रेडर्स जे आहेत ते फक्त प्रॉफिटमध्ये आहेत. सो हे जर बघायला गेलं तर खूप लोक लॉस करत आहेत आणि खूप कमी लोक प्रॉफिटमध्ये आहेत. त्याचा अर्थ काय होतो की बाबा एल हंटिंग, जे लोक स्टॉप लॉस लावत आहेत त्यांचा स्टॉप लॉस कुठे ना कुठे ऑपरेटर जे आहे ते हिट करतात. सो एल हंटिंग कसं होतं ते सुद्धा आपण आजच्या ह्या सेशनमध्ये बघणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी आपण बघूयात एक्सपेक्टेड मूव्ह बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये काय येऊ शकते. ओके, आपण मोस्ट ऑफ द टाईम निफ्टीमध्ये आपण ट्रेड करतो, त्यामुळे निफ्टीमध्ये थोडं आपण जास्त भर देऊयात आपल्या एक्सपेक्टेड मूव्हसाठी. ओके, पुढे येणारी मूव्ह काय येऊ शकते. चला मित्रांनो, आपण व्हिडिओची सुरुवात करूयात. तर पहिला जो पॉईंट आहे मार्केट स्ट्रक्चरचा, त्या मार्केट स्ट्रक्चरबद्दल मला जर बोलायचं झालं तर ॲक्च्युअलमध्ये मार्केट स्ट्रक्चरबद्दल बोलायचं आहे का ह्याच्या मागचं पण एक रिझन सांगतो. कुठलीही गोष्ट जर सुरुवात करायची आहे ना तर सर्वप्रथम तुम्हाला क्वेश्चन्स काय विचारायचे आहेत माहिती आहे तुम्हाला, की व्हाय, ओके, व्हॉट अँड हाऊ. ओके, हे 3 क्वेश्चन्स विचारायचे आहेत. व्हाय म्हणजे का, मार्केट स्ट्रक्चर ह्याच्याबद्दल जर मला स्टडी करायचा आहे तर का स्टडी करायचा आहे. ओके, त्यानंतर मार्केट स्ट्रक्चर, व्हॉट म्हणजे काय, मार्केट स्ट्रक्चर आहे काय नक्की. ओके, तर हे मार्केट स्ट्रक्चर आहे काय ह्याच्याबद्दल स्टडी करायचं आहे. आणि हाव, मग स्टडी कसा करायचा आहे तर सोल्युशन मी आहे, डोंट वरी, मी तुम्हाला सांगेन. ओके, सांगण्याचा इश्यू असा की कुठलीही नवीन एखादी गोष्ट जर तुम्ही करत असाल तर त्याच्याबद्दल 3 क्वेश्चन्स तुम्ही नेहमी विचारा, मार्केटबद्दलच नाही, कुठल्याही गोष्टीबद्दल. एनिवेज, तर मार्केट स्ट्रक्चर नेहमी बिहेव कसं करतं ते आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूयात. की मार्केटमध्ये जर बघायला गेलं ना, एक मिनिट मला जरा हाऊ मार्केट बिहेव्स. ओके, मार्केट बिहेव कसं करतं ते बघूया. तर आपण जनरली बघत असेल की मार्केट जे आहे ते स्विंगमध्ये बिहेव करतं. ओके, स्विंग्स. आता हे स्विंग्स काय असतात तर स्विंग्सबद्दल बोलायचं गेलं तर पहिलं डिस्क्लेमर मी एक देतो की ही व्हिडिओ थोडीशी मोठी बनू शकते कारण क्वेश्चन्स खूप आलेले होते. त्यामुळं प्रत्येक गोष्टीमधल्या प्रत्येक छोट्या छोट्या टॉपिकला मी कव्हर करणार आहे, टच करणार आहे. त्यामुळं व्हिडिओ थोडीशी मोठी बनू शकते. जर वेळ नसेल आत्ता व्हिडिओ सेव्ह करून ठेवा, लाईक करून ठेवा, सो दॅट नेक्स्ट टाईम तुम्ही पुन्हा ज्यावेळी तुमच्याकडे वेळ असेल त्यावेळी ही व्हिडिओ पुन्हा तुम्ही पाहू शकता. एनिवेज, मुव्हिंग फॉरवर्ड, तर स्विंग्स काय असतात मार्केटमध्ये हे बघूयात आपण. मार्केट स्ट्रक्चरमध्ये स्विंग्स काय असतात की मार्केट सपोजली ओपन झालेलं आहे इथे आणि मार्केटला अपट्रेंडमध्ये राहायचं आहे सपोजली दिवसभर. तर मार्केट काय करतं मित्रांनो, मार्केट अपसाईडला जातं, एक हाय तयार करतं, त्याच्यानंतर डाऊन साईडला येतं, एक लो तयार करतं, त्याच्यानंतर पुन्हा अपसाईडला जातं, एक हाय तयार करतं, पुन्हा मार्केट डाऊन साईडला येतं, एक लो तयार करतं, त्याच्यानंतर पुन्हा अपसाईडला जातं. सो मार्केटला जर अपट्रेंड कंटिन्यू करायचं आहे तर मार्केट अशा प्रकारे स्विंग्समध्ये बिहेव करतं. ओके, सो हा झाला हाय, हा झाला लो, हा झाला हाय, हा झाला लो, सॉरी, ओके, हा झाला लो. आता ॲक्च्युअलमध्ये अपट्रेंडमध्ये ज्यावेळी मार्केट असतं त्यावेळी आपण हाय लो एवढंच म्हणू शकत नाही, राईट. कारण ज्यावेळी डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट असतं ना मित्रांनो, त्यावेळी सुद्धा सेम सिच्युएशन असते.
तुम्हाला सांगतो एक सेकंड. इथे डाऊन ट्रेंडचं आपण एक एक्झाम्पल घेऊयात. सो डाऊन ट्रेंडमध्ये काय होतं, ज्यावेळी मार्केट सपोज मार्केटला डाऊन ट्रेंड त्याचा सस्टेन करायचा आहे, कंटिन्यू करायचा आहे. सो मार्केट ओपन झाल्यानंतर मार्केट एक सेलिंग साईडची मूव देतं, त्याच्यानंतर मार्केट थोडे रिट्रेसमेंट करतं, बरोबर. सो हा इथे लो मार्केटनं दिलेला आहे. त्याच्यानंतर मार्केटनं जी रिट्रेसमेंट दिलेली आहे, रिट्रेसमेंट दिल्यानंतर पुन्हा एकदा मार्केट कंटिन्यू करतं डाऊन साईडला. ओके, त्या हा जो रिट्रेसमेंटचा पॉईंट आहे ह्याला आपण हाय म्हणतो. ओके, आणि हा जो नवीन तयार झालेला पॉईंट आहे ह्याला आपण लो म्हणतो. ओके, आता इथं हा लो तयार झाल्यानंतर पुन्हा एकदा मार्केट रिट्रेसमेंट देणार आहे, कारण मार्केटचं स्ट्रक्चर जे आहे ते स्विंगचं स्ट्रक्चर आहे. ऑल राईट, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मार्केट डाऊन साईडला कंटिन्यू करतं. सो हा एक हाय तयार होतो, हा एक लो तयार होतो, आणि मार्केट अशा प्रकारे डाऊन साईडला कंटिन्यू करू शकतं. ओके, हे झालं अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड. आणि साईडवेज ज्यावेळी मार्केट राहतं त्यावेळी ते रेंज बाउंड राहतं मार्केट. ओके, सो साईडवेजमध्ये अपसाईड डाऊनसाईड जी आहे ती ब्रेक होत नाही. ऑल राईट, सो मार्केट अपसाईडला मूव्ह करेल, पुन्हा डाऊन साईडला मूव्ह करेल, पुन्हा अपसाईडला मूव्ह करेल, एका रेंजमध्ये मार्केट फसलेलं असतं. ऑल राईट, ह्याला आपण म्हणतो साईडवेज मार्केट. सो हे जे स्ट्रक्चर आहे मार्केटचं, ते मार्केट स्ट्रक्चर जे आहे फक्त तीन टाईप्समध्ये आपण ह्याला डिफाईन करू शकतो. ह्याच्या व्यतिरिक्त मार्केट ह्याच्या बाहेर जात नाही. ओके, सो आपण करणार आहे काय, ह्याच्यानंतरच्या आपण ज्या व्हिडिओज येतील त्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये मार्केटला आपण एक स्ट्रक्चर मॅनरमध्ये बघणार आहोत. त्या स्ट्रक्चर मॅनरमध्ये बघितल्यामुळे होईल काय, आपल्या मनामध्ये जे बाय सेलचे विचार येतात ना, हा वर गेलं करा बाय करा, हा खाली गेलं करा सेल करा लगेच, किंवा काही असेही विचार करणारे ट्रेडर्स असतात की हा आता वर गेले, आता जाऊन किती वर जाईल, आता पुन्हा एकदा खालच्या साईडला ट्रेड घ्या, सेलिंग साईडचा ट्रेड घ्या. दिस इज नॉट हाव इट इज. अशा प्रकारे गोष्टी होत नाहीत मित्रांनो. आपण जर स्ट्रक्चर मॅनरमध्ये आपण जर मार्केटला स्टडी करायचं म्हटलं तर अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साईडवेज ह्या तीन टाईप्समध्येच मार्केट स्विंग तयार करत चालत असतं नेहमी. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त मार्केटमध्ये दुसरं काय होत नाही ज्यावेळी मार्केट मूव्ह देत असतं. आता पॉईंट माझा सांगण्याचा काय होता की इथं जर बघितलं तर हाय आणि लो, हाय लो इथे सुद्धा आहे, इथे हाय लो इथे सुद्धा आहे, बरोबर. सो अप ट्रेंडमध्ये आहे की डाऊन ट्रेंडमध्ये आहे कसं ओळखायचं. सो अप ट्रेंडमध्ये ज्यावेळी मार्केट असतं ना त्यावेळी जो हाय बनलेला आहे ह्याला आपण म्हणतो हायर हाय, HIGHER, हायर हाय. ओके, ह्या हायला आपण फक्त हाय म्हणत नाही, ह्याला हायर हाय म्हणतो. आणि जो लो असतो त्या लोला आपण म्हणतो लोअर लो, सॉरी हायर लो, माय बॅड. आता हे असं म्हणतो का हे पण सांगतो मी तुम्हाला. ओके, हायर लो. ऑलराईट, ज्यावेळी मार्केट डाऊन साईडला असतं त्यावेळी हा जो लो तयार झालेला आहे ह्याला म्हणतो आपण लोअर लो, लोअर लो. ओके, आणि हा जो हाय तयार झालेला आहे जो रिट्रेसमेंटचा हाय आहे त्याला आपण म्हणतो लोअर हाय. ओके, आता हे चार मी गोष्टी इथे डिफाईन केलेल्या आहेत. आता ह्याला असं का म्हटलं तर ते पण सांगतो. ज्यावेळी अपट्रेंडमध्ये मार्केट आहे त्यावेळी अपट्रेंडमध्ये आहे त्यामुळे आपण हायर हा पहिला एक प्रिफिक्स लावतो. ओके, प्रिफिक्स म्हणजे एखाद्या शब्दाच्या आधी येणारा शब्द. ओके, सो अपट्रेंडमध्ये ज्यावेळी मार्केट असतं त्यावेळी अपट्रेंडमध्ये मार्केट आहे त्यामुळे पहिल्यांदा आपण म्हणतो हायर, कारण अपट्रेंडमध्ये आहे. ज्यावेळी डाऊन ट्रेंडमध्ये असेल मार्केट त्यावेळी आपण पहिल्यांदा म्हणणार लोअर. इथे दोन्ही ठिकाणी बघा लोअर आहे, बरोबर, आणि इथं दोन्ही ठिकाणी हायर आहे. सो अपट्रेंडमध्ये असल्यामुळं आपण ह्याला हायर म्हणतो. आता ह्या अपट्रेंडमधला हा हाय आहे की लो आहे हे डिफाईन करण्यासाठी आपण इथं पुढे लावतो हाय. आणि जर हा सपोज अपट्रेंडमधला जर लो असेल तर हायर लो म्हणून डिफाईन करतो. आलं लक्षात. इन द सेम वे डाऊन ट्रेंडमध्ये सुद्धा सेम आहे मित्रांनो. ज्यावेळी आपण डाऊन ट्रेंडमध्ये आहे तर त्यावेळी आपण डाऊन ट्रेंडमध्ये असल्यामुळे पहिल्यांदा काय म्हणणार लोअर. ओके, इथे सुद्धा लोअर. आणि त्याच्यानंतर जो पॉईंट आपल्याला डिफाईन करायचा आहे तो पॉईंट जो आहे तो हाय आहे की लो आहे हे दाखवण्यासाठी आपण इथे लिहिणार. सपोजली हा पॉईंट आहे, लेट्स से हा हाय, हा हाय आहे, तर हा हाय डिफाईन करण्यासाठी आपण इथे हाय लिहितो. सो ह्याला म्हटलं जातं लोअर हाय. आणि जो खालच्या साईडला लो लागत निघालेला आहे मार्केटमध्ये त्याला आपण म्हणतो लोअर लो. ओके, लोअर का, कारण डाऊन ट्रेंडमध्ये आहे पहिली गोष्ट, आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट की हा लो आहे, डाऊन ट्रेंडमधला हा लो आहे, आणि हा जो हाय आहे हा डाऊन ट्रेंडमधला हाय आहे.
हा जो हाय आहे तो डाऊन ट्रेंड मधला हाय आहे. गेटिंग मी पॉईंट. आता मार्केट असंच चालतं का? तर हो, हे असंच मार्केट चालतं. याच्या हे सुद्धा पाहूयात आपण मित्रांनो. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. हे बघा, इथेच बघूयात आपण. ओके, आता इथे बघा मार्केट ओपन झालं. इथे मार्केटनं एक अपसाईडला मूव दिली, बरोबर. त्याच्यानंतर मार्केटने एक डाऊनसाईडला मूव दिलेली आहे बघा इथंपर्यंत, बरोबर. आता अपसाईडला मूव दिली त्यामुळे आपण इथे हाय म्हणू शकतो, बरोबर. आता आपल्याला अजूनही माहीत नाही की हा अप ट्रेंड आहे की डाऊन ट्रेंड आहे. पण त्याच्यानंतर मार्केटनं काय केलं, त्याचा आधीचा लो जो आहे तो इथं ब्रेक केला आणि इथं एक डाऊनसाईडला मूव दिलेली आहे, त्यामुळे हा क्रिएट झाला लो. त्याच्यानंतर मार्केटनं रिट्रेसमेंट दिलेली आहे. रिट्रेसमेंट दिल्यानंतर आपण काय म्हणतो, इथे हा झाला हाय. त्याच्यानंतर मार्केटनं ट्रेंडचा कंटिन्युएशन केलेला आहे. इथंपर्यंत आलंय मार्केट, इथं आलं मार्केटमध्ये लो. त्याच्यानंतर पुन्हा मार्केटनं रिट्रेसमेंट दिली, इथं दिला हाय, बरोबर. त्याच्यानंतर पुन्हा मार्केटमध्ये रिट्रेसमेंट आले बघा खूप मोठी, आणि इथं दिला मार्केटनं पुन्हा एकदा लो. त्याच्यानंतर मार्केटनं खूप वेळ साईडवेज सस्टेन केलं, पण ह्या लोच्या वरच मार्केट सस्टेन करत होतं. त्यामुळे आपण ह्या पॉईंटला, ह्या संपूर्ण पॉईंटला किंवा ह्यापर्यंतच्या पॉईंटला आपण हाय म्हणू शकतो. आणि त्याच्यानंतर मार्केटनं पुन्हा एकदा डाऊनसाईडला मूव दिलेली आहे. ही डाऊनसाईडची मूव जी आहे, ही मूव पकडा किंवा ही मूव पकडा, ती आधीचा लो जो आहे हा पॉईंट ह्याच्या खाली आलेली आहे, आणि त्यामुळे आपण ह्याला म्हणणार लो. पण आता हे हाय लो आपण अपट्रेंडमध्ये सुद्धा पाहिलं मित्रांनो, राईट. सो आपण इथं पाहायचं काय, मला सांगायचं काय, आता डाऊन ट्रेंड दिसतोय आपल्याला कंटिन्युअसली, त्यामुळं हा जो हाय आहे तो हाय असाच असू द्या, कारण पहिलीच मूव होती. हा लो जो आहे तो लो सुद्धा असंच असू द्या, कारण आता समजले आपल्याला की मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड सुरू झालेला आहे, कारण आधीचा लो जो आहे तो ब्रेक झालेला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये डाऊन साईडला मुवमेंट येण्याचे चान्सेस जास्त आहेत, बरोबर. आता ज्यावेळी मार्केट अपसाईडला मूव देतं त्यावेळी ही रिट्रेसमेंट म्हटली जाते. ही रिट्रेसमेंट जी आहे त्याला आपण हाय इथं म्हणतो, डाऊन ट्रेंडमधला हाय आहे. डाऊन ट्रेंडला आपण काय म्हणतो, लोअर पहिला प्रिफिक्स लावतो. सो हा झाला लोअर हाय. आणि ज्यावेळी मार्केट पुन्हा एकदा डाऊन साईडला कंटिन्यू करतं, रॅली देतं, त्यावेळी मार्केटमध्ये काय आपण म्हणतो, लोअर लो. हा लो तर आहे पण डाऊन ट्रेंडमधला लो आहे म्हणून हा लोअर लो. त्याच्यानंतर हा आला पुन्हा हाय जो आला हा डाऊन ट्रेंडमधला आहे म्हणून लोअर हाय. पुन्हा मार्केटनं खूप मोठी रिट्रेसमेंट दिली, पुन्हा आला लोअर लो, पुन्हा आला लोअर हाय, पुन्हा आला लोअर लो. समजतंय. मार्केटमधली कुठलाही चार्ट, हाच चार्ट नाही, कुठलाही चार्ट उचला आणि त्याच्यामध्ये बघा, मार्केट नेहमी तुम्हाला स्विंगच्या स्ट्रक्चरमध्ये दिसेल, कारण मार्केटमध्ये स्विंग मुळेच मूव्ह येते. ओके, ही झाली पहिली गोष्ट. मला हे एक डिस्कस करायचं होतं, मार्केट स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये हायर हाय आणि हायर लो या दोन्ही गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. आता साईडवेज मार्केटबद्दल विचाराल मला, तर एखाद्या दिवशी मार्केट कंटिन्युअसली साईडवेज असतं, अपसाईडला सुद्धा मूव्ह देतं, डाऊन साईडला सुद्धा मूव्ह देतं, पुन्हा अपसाईडला मूव्ह देईल. अपसाईडला मूव्ह दिल्यानंतर थोडासा इथे ब्रेकआउट देईल, बरोबर. पण तो ब्रेकआउट फेल्युअर होऊन पुन्हा एकदा मार्केट आहे त्या रेंजमध्येच पुन्हा घुसण्याचा ट्राय करता, बरोबर. कदाचित डाऊन साईडचा थोडासा ब्रेकडाऊन देईल, पण हा ब्रेकडाऊन जो आहे तो फेल्युअर होऊन पुन्हा एकदा मार्केट स्वतःच्या जी रेंज बनवलेली आहे त्याच्यामध्येच घुसण्याचा ट्राय करतं. कारण आता ह्याच्या मागचं रिझन सुद्धा सांगतो, मला हे सगळं डिलीट करू द्यात. ह्याचा यूज आहे का काय, आता नाही आहे. येस, त्याच्या मागचं रिझन काय आहे, कारण मोस्ट ऑफ रिटेल ट्रेडर जे असतात ना ते ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन ट्रेडर्स असतात. ब्रेकआउट म्हणजे काय, की ज्यावेळी मार्केट एक सपोजली खालून वरच्या साईडला मूव्ह दिलेली आहे, अपमूव्ह दिलेली आहे, थोडं सस्टेन करत आहे, आणि मार्केटनं हा जो कॉन्सोलिडेशन जे आहे ह्याला म्हटलं, इथं म्हटलं ह्याला जातं कॉन्सोलिडेशन. ओके, सो ह्या कॉन्सोलिडेशनमधून ज्यावेळी मार्केट बाहेर पडतं त्यावेळी बाहेर पडल्यानंतर मोस्ट ऑफ रिटेल ट्रेडर्स इथे ट्रेड प्लेस करतात. आपला हा खालचा जो आहे तो स्टॉप लॉस असतो आणि वरचं जितकं मार्केट आपल्याला टार्गेट देतं तितकं आपण घेऊ शकतो. ओके, पॉईंट इज मोस्ट ऑफ टाइम काय होतं, मुद्दामून ऑपरेटर्स जे आहेत तो ब्रेकआउट जो आहे तो फेल केला जातो आणि त्यांच्याकडे पैसा खूप आहे, प्रचंड पैसा आहे. ओके, सो ब्रेकआउट जो आहे तो फेल्युअरमध्ये कन्वर्ट केला जातो. ओके, सेलिंगच्या पोझिशन्स इथे खूप बनवल्या जातात आणि ज्या रिटेल ट्रेडर्सचा इथे SL प्लेस केलेला आहे तो SL हिट केला जातो, थोडंफार खाली सस्टेन करून. आता इथे SL प्लेस केल्यानंतर काय होतं मित्रांनो, तो SL हिट होतो. इथली जी लिक्विडिटी आहे ती लिक्विडिटी सगळी ग्रॅब केली जाते ऑपरेटरकडून. ओके, लिक्विडिटी म्हणजे
पैसा SL तिथला ऑपरेटर TOR ऑपरेशन काय लिहितो मी एनिवेज ऑपरेटर. ओके, सो इथली लिक्विडिटी जी आहे ती ऑपरेटर ग्रॅब करतो. आता ह्या ब्रेकआउटचा फेल्युअर झालेला आहे हे बघितल्यानंतर मोस्ट ऑफ ट्रेडर्स काय करतात, पुन्हा एकदा इथे सेलिंग साईडची पोझिशन बनवतात आणि स्टॉप लॉस कुठे ठेवतात, इथे वर ठेवतात, ह्या हायच्या शेजारी किंवा ह्या हायच्या थोडंसं वर. आणि ऑपरेटर काय करतो, जर त्याला इथे लिक्विडिटी दिसली पुन्हा एकदा की मार्केटमध्ये इथे सेलिंग साईडचे ट्रेड जास्त प्लेस होत आहेत, तर पुन्हा एकदा ऑपरेटर ही लिक्विडिटी ग्रॅब करण्यासाठी अपसाईडला जातो. आता 2-2 वेळा स्टॉप लॉसेस हिट झाल्यामुळं रिटेल ट्रेडर पुन्हा तिसऱ्यांदा एंट्री घ्यायला धजावत नाही आणि रिटेल ट्रेडर्सचं पार्टिसिपेशन कमी असल्यामुळं मार्केट पुन्हा एकदा अपसाईडला मूव्ह करतं. ओके, सो ऑपरेटरचं काम काय आहे, ऑपरेटर काय करतो की रिटेल ट्रेडर्सनी कमीत कमी पार्टिसिपेट केलं पाहिजे मार्केटमध्ये, कारण जो काही प्रॉफिट आहे तो ऑपरेटरला स्वतःच्या घरी घेऊन जायचा आहे, रिटेल ट्रेडर्स बरोबर शेअर नाही करायचा आहे. ओके, ॲज सिम्पल ॲज दॅट. एनिवेज, सो आता आपण पाहिलेलं काय होतं की मार्केट स्ट्रक्चर पाहिलेलं होतं, हायर हाय हायर लो पाहिलं की मार्केट स्ट्रक्चरमध्ये स्विंग्स कसे येतात आणि आपण डिफाईन कसं करतो त्या स्विंगला. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे हाय प्रोबॅबिलिटी ट्रेडिंग सेटअप जो आहे आपला तो पाहायचा आपल्याला. आता ह्या हाय प्रोबॅबिलिटी ट्रेडिंग सेटअपमध्ये करायचं काय मित्रांनो, आता हे एक एक्झाम्पल घेतलं, ठीक आहे, हे इझी आहे, याच्यामध्ये कंटिन्युअसली आपल्याला डाऊन साईडचे ट्रेड्स दिसतात, त्यामुळे आपण इकडे नको लक्ष द्यायला. एखादा असं आपण बघूयात की जिथे थोडासा, ठीक आहे, ह्या ट्रेडिंग सेशनमध्ये पाहूयात. ओके, आता ह्या ट्रेडिंग सेशनमध्ये बघा मित्रांनो, परफेक्ट. आता ह्या ट्रेडिंग सेशनमध्ये ज्यावेळी मार्केट इथे ओपन झालेलं आहे, ओपन झाल्यानंतर एक डाऊनसाईडची मूव्ह दिली मार्केटनं. ओके, वीकला सोडून द्या, डोंट वरी, डाऊनसाईडची मूव्ह दिली. त्यानंतर अपसाईडची जी मूव्ह दिलेली आहे, ह्या अपसाईडच्या मूव्हनं आधीचा जो हाय आहे, होल्ड ऑन, हां, इथे जे ओपन झालेलं आहे मार्केट, त्याच्यानंतर डाऊनसाईडला मूव्ह दिलेली आहे, हा हाय तयार केला मार्केटनं स्वतःचा दिवसाचा. डाऊनसाईडला मूव्ह दिल्यानंतर जी अपसाईडला मूव्ह दिलेली आहे मार्केटमध्ये, पुन्हा डाऊनसाईडला मूव्ह दिली. आता बघा मित्रांनो, आहे कसं मार्केट स्ट्रक्चर इथे पुन्हा एकदा स्विंग्समध्ये परफॉर्म करत आहे, राईट. मार्केटमध्ये ज्या गोष्टी अनिवार्य आहेत त्या गोष्टींना धरून चालायचं नेहमी, राईट. कारण आपल्याला जर माहिती आहे की मार्केटमध्ये जर मुवमेंट येणार आहे, तर 70% मुवमेंट जी असते ती 70% मुवमेंट ट्रेंडच्या साईडने येते, 65 to 70% म्हणू शकता तुम्ही. ओके, सो इथे प्रोबॅबिलिटी आहे हाय आपली, त्यामुळं आपल्याला नेहमी बसायचं ज्या साईडला मार्केटमध्ये स्ट्रक्चर बनलेलं आहे. अपट्रेंड असेल तर अपट्रेंडमध्ये बसायचं आहे, डाऊन ट्रेंड असेल तर डाऊन ट्रेंडमध्ये बसायचं आहे. आता तुम्हाला अपट्रेंड आणि डाऊन ट्रेंड ओळखता तर येतोय, राईट. आता हे डिफाईन करण्यासाठी मार्केटमध्ये आपल्याला थोडं थांबावं लागेल. सो पेशन्स इज द की ॲट द एंड ऑफ द डे. ओके, बिकॉज पेशन्स जर तुमच्याकडे नसतील ना, तर तुम्ही अरे इथे 1 मिनिटाच्या चार्टवर आहे, इथे मार्केट ओपन झालं आहे, अपसाईडला पहिली मूव्ह दिली, चला अपसाईडला बसा, कॉल साईडला बसा, मार्केटमध्ये पुन्हा डाऊन साईडला मूव्ह आली, आपण होल्ड करून धरतो, राईट. ज्यावेळी लॉस होत असतो त्यावेळी होल्ड करून धरतो आपण पोझिशन. पण प्रॉफिटमधली पोझिशन, हा प्रॉफिट आलं आहे, चला 500 रुपये 1000 रुपये, चला बाहेर पडा, निघा. ओके, लॉस 2-2, 3-3, 5-5 हजारापर्यंत होल्ड करून ठेवतो किंवा हा येईल वर म्हणून, राईट. ही सायकोलॉजी जी आहे, ही सायकोलॉजी पण चेंज करायची आपल्याला. पॉईंट काय आहे की मार्केट इथे ओपन झालेलं आहे, डाऊन साईडला मूव्ह दिले, पुन्हा अपसाईडला मूव्ह दिले, पुन्हा डाऊन साईडला मूव्ह दिले. आता इथं डिफाईन झालं आहे मित्रांनो, इथं सुद्धा म्हणू शकतो आपण किंवा इथं सुद्धा म्हणू शकतो की आजचा दिवस जो आहे तो डाऊन ट्रेंडमध्ये राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, मी खूप एकदम बेसिक लेवलला टू द पॉईंट जाऊन सांगतोय, राईट. सो ही जर व्हिडिओ आत्तापर्यंत तुम्ही एन्जॉय करत असाल तर प्लीज लाईक करा आणि ही व्हिडिओ शेअर करा तुमच्या अशा मित्रांबरोबर ज्यांना मार्केटमध्ये कंटिन्युअसली लॉसेस होत आहेत, कारण त्यांना मार्केटचं स्ट्रक्चर माहीत नाही आहे, SL हंटिंगची पोझिशन काय म्हणजे कंडिशन्स काय आहेत त्या माहीत नाही आहेत, मार्केटमध्ये ट्रेड कसं करायचं, एंट्री कुठे झाली पाहिजे, एक्झिट कुठे झाली पाहिजे, कशी झाली पाहिजे, आपला चार्ट पॅटर्न काय असला पाहिजे, किती मिनिटाचा टाईम फ्रेम असला पाहिजे, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते मी सांगणार आहे येत्या काही लेक्चर सिरीजमध्ये. सो माझ्या चॅनल मॉन्कोनॉमिक्स चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ओके, आणि नोटिफिकेशन बेल जी आहे त्याच्यावर घंटा टांग
दाबून ठेवा. नेक्स्ट टाइम मी व्हिडिओ अपलोड करेन तुम्हाला ती व्हिडिओ मिळून जाईल. ओके, एनिवेज गेटिंग बॅक टू द पॉईंट. आता इथं आपल्याला समजलं की मार्केटमध्ये काय होतं, ओपनिंग झाल्यानंतर इथे आहे ओपन, इथे आहे लो, आता इथे आहे हाय, आता इथं लोअर लो तयार झाला मित्रांनो. बरोबर. आता आपल्याला करायचं काय, हा लोअर लो जो आहे दिवसाचा तयार झालेला, हा जोपर्यंत ब्रेक होत नाही ना तोपर्यंत डाऊन साईडचा ट्रेड घ्यायचा नाही. आपल्याला तर काय घ्यायचं आहे, पुट साईडचा ट्रेड घ्यायचा आहे. आता हे तर डिफाईन झालेलं आहे. आता कॉल साईडला बिलकुल बसायचं नाही आहे, राईट. कॉल साईडला का बसायचं नाही आहे, कारण मेजर ट्रेंड जो आहे तो आहे डाऊन साईडचा, डाऊन ट्रेंडमध्ये आहे मार्केट. आता बघा काय काय लोक काय करतात, इथे सपोजली इथे जर पाहायला गेलं ना तर एक छोटीशी विक तयार झाली बघा इथे, राईट. सो ह्या पर्टिक्युलर कॅन्डल्सचा ज्यावेळी अपसाईडला 1 मिनिटाच्या चार्टवर जर तुम्ही बघाल ना तर इथे अपसाईडला एक कॅन्डल तयार झाली असेल. सो इथं अपसाईडला ब्रेकआउट दिलेला आहे. मग चला कॉल साईडला बसा लगेच ब्रेकआउट दिलेला असल्यामुळं, राईट. मग त्यांचे सगळ्यांचे एसएल होतात. गेटिंग माय पॉईंट. सो मला सांगायचं आहे काय की ज्यावेळी प्रॉपर ब्रेकडाऊन येईल ह्या पर्टिक्युलर लेवलचा, प्रॉपर ब्रेकडाऊन म्हणजे काय, 5 मिनिटाच्या कॅन्डल स्टिकनं खालच्या साईडला क्लोजिंग दिलं पाहिजे. ओके, क्लोजिंग दिलं पाहिजे. आता बघा मित्रांनो, ॲक्च्युअलमध्ये हा जो रूल आहे ह्या रूल्सचे सुद्धा खूप व्हेरिएशन्स आहेत, राईट. ज्यावेळी हा रूल मी तुम्हाला सांगतोय त्यावेळी असं नाही आहे की हाच रूल फॉलो करायचा आहे, राईट. कधी कधी मी इथे सुद्धा एंट्री घेतो. ह्या 3 कॅन्डल्स जे आहेत, हे कॉन्सोलिडेशन जे आहे, ह्या कॅन्डलचा जसा ब्रेकडाऊन दिसतो मला तशी माझी अर्ली एंट्री सुद्धा होते. सो असं नाही आहे की बाबा इथेच तुम्हाला एंट्री घ्यावी लागेल मग इतकी मोठी मूव जी आहे ती मिस कराल. सी, ती गोष्ट नंतरची आहे. गेटिंग माय पॉईंट. मला सांगायचं आहे काय तुम्हाला की ॲट द एंड ऑफ द डे पहिल्यांदा तुम्ही प्रॉफिटेबल बना. ओके, पहिल्यांदा तुम्ही 5%, 10% रिटर्न्स जनरेट करा तुमच्या ट्रेडवर. जसे जसे तुमचं कॅपिटल ग्रो होईल तसं तसं तुम्हाला कॉन्फिडन्स येईल. ओके, एका लॉटनं सुरुवात करा आणि 5% तर मार्केट आरामात देतं ऑप्शन बाईंगमध्ये. ओके, सो तुमचं कॅपिटल जे आहे, सी तुम्ही एका दिवशी 10% जरी प्रॉफिट बुक केलं ना तरी 10 ट्रेडिंग सेशन्समध्ये तुमचं कॅपिटल जे आहे ते डबल होतं मित्रांनो, 2x, राईट. पुढच्या 10 ट्रेडिंग सेशन्समध्ये. मला सांगण्याचा पॉईंट असा आहे की घाई गडबड करू नका, आपल्याकडे टाईम खूप आहे. मार्केट कुठं पळून जात नाही आहे, नाही तुम्ही कुठे पळून जात आहे, पण पळून जाणारी एकच गोष्ट आहे ते म्हणजे तुमचं कॅपिटल, राईट. कारण कॅपिटल तुम्ही आणता, तुमचं अकाउंट ब्लो करता, पुन्हा कॅपिटल आणता, पुन्हा अकाउंट ब्लो करता आणि ही सायकोलॉजीमध्ये गोष्ट बसते मित्रांनो. नेक्स्ट टाइम तुम्ही प्रॉफिट कराल ना 2-3-4 वेळा अकाउंट ब्लो केल्यानंतर, नेक्स्ट टाइम ज्यावेळी तुम्ही प्रॉफिट कराल त्यावेळी तुमची सायकोलॉजीच तुम्हाला प्रश्न विचारते, यार मला प्रॉफिट कसा काय झाला आज. मग ही गोष्ट हजम होत नाही तुम्हाला, प्रॉफिट माझा कसा होऊ शकतो, आणि मग तुम्ही ओव्हर ट्रेडिंग करता. आणि त्या ओव्हर ट्रेडिंगमध्ये होतं काय, तुमचे ट्रेड्स जे आहेत ते आडवे तिडवे कसेही बसतात. ओव्हर ट्रेडिंगमध्ये तुमचं कॅपिटल ड्रेन आउट होण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण सगळ्यात मोठी गोष्ट आहे तुमचं ब्रोकरेज आणि गव्हर्नमेंट टॅक्सेस जे आहेत हे तुमचे जास्त कटले जातात. एक ट्रेड घेतला 50 ते 60 रुपये तुमचे जातात एका ट्रेडचे, म्हणजे एंट्री एक्झिटचे दोघांचे मिळून. सो ब्रोकरेजच तुमचं इतकं जातं, राईट. सो आता मला पुन्हा एकदा गेटिंग बॅक टू द पॉईंट. आता झालेलं काय आहे, आपल्याला ट्रेडिंग सेटअप काय, हाय प्रोबॅबिलिटी ट्रेडिंग सेटअप. हा जो लो आहे ह्या लोच्या खाली ज्यावेळी मार्केट 5 मिनिटाची कॅन्डल जी आहे ती क्लोजिंग देईल त्यावेळी आपल्याला बसायचं आहे पुट साईडला. ओके, इथंपर्यंत समजलं. आता इथं पुट साईडला बसलो आपण. आपला स्टॉप लॉस किती पॉईंटचा असला पाहिजे हे पण सांगतो मी तुम्हाला. नाव लेट सी. आधीचा हाय कुठे आहे, हा आधीचा हाय आहे, बरोबर. इथंपर्यंत मार्केट येण्याचे चान्सेस किती आहेत, कमी आहेत. कारण काय, कारण आधीचा हाय जर ब्रेक केला मित्रांनो तर मार्केट जे आहे ते डाऊनसाईडला नाही राहणार. मार्केटचं स्ट्रक्चर जे आहे ते चेंज होईल आणि मार्केट अपसाईडमध्ये राहण्याचे चान्सेस जास्त आहेत. ओके, कारण डाऊन ट्रेंडचं स्ट्रक्चर ब्रेक करायचं असेल तर आधीचा हाय जो आहे तो ब्रेक करावा लागेल, राईट. आणि जर आधीचा हाय ब्रेक झाला तर मार्केटमध्ये डाऊनसाईडचं स्ट्रक्चर ब्रेक होऊन अपसाईडमध्ये आपल्याला एंट्री शोधावी लागेल. गेटिंग माय पॉईंट. नाव पुन्हा पुढे आता सांगायचं काय होतं की आधीचा जो हाय आहे तो हाय ब्रेक होण्याचे चान्सेस कमी आहेत. 70% चान्सेस आहेत मार्केट आता इथून डाऊनसाईडला जाईल. ओके, तर आता इथे लेट्स सी
जर आपण पाहिलं शॉर्ट पोझिशन घेतली इथे पुट साईडची, तर आपला स्टॉप लॉस जो आहे तो ह्या हायला पाहिजे आणि कमीत कमी 1:1 टार्गेट पाहिजे किंवा 1:1.5 जरी घेतलं ना तरी चालण्यासारखं आहे. ओके, 1:1.5. आता सांगण्याचा पण इथे बघा ऑलमोस्ट 54 म्हणजे 50 पॉईंट्स पकडून चाला फॉर द सेक ऑफ कन्व्हिनियन्स. सो 50 पॉईंट जर असतील फ्युचरच्या चार्टवर तर 25 पॉईंट्सचा स्टॉप लॉस आपण देतो ऑप्शनच्या चार्टवर. राईट, याच्यामागचं रिझन काय? याच्यामागचं रिझन आहे की ऑप्शनच्या चार्टवर डेल्टा जो असतो, डेल्टाला ट्रायंगलनं सुद्धा आपण डिनोट करू शकतो, तो 0.50च्या आसपास असतो ATMचा. ओके, ATM म्हणजे ॲट द मनी. ॲट द मनी स्ट्राईक प्राईस जी आहे त्याचा डेल्टा जो आहे तो 0.50चा असतो. आणि याच्यामध्ये थेटा वगैरे पण बाकीच्या गोष्टी इन्क्लूड होतात, पण आता त्या टेक्निकॅलिटीजकडे जायला नको. सांगण्याची गोष्ट काय आहे की जर 50 पॉईंट्सचा आपण स्टॉप लॉस असतो फ्युचरवर, 25 पॉईंट्सचा स्टॉप लॉस आहे ऑप्शनच्या चार्टवर. आणि जर आपण एका लॉटनं जर एंट्री करतो इथे, तर एक लॉट आहे निफ्टीचा 50 क्वांटिटीचा एक लॉट आहे. राईट, सो ज्यावेळी 10 पॉईंट्सचा लॉस होतोय आपल्याला, आपण लॉसबद्दल बोलतोय हा पहिल्यांदा, मित्रांनो लक्षात घ्या. प्रॉफिट द्यायचं नाही द्यायचं ते मार्केटच्या हातामध्ये, पण आपल्याला लॉस किती द्यायचा मार्केटला ते आपल्या हातामध्ये. राईट, सो आपल्याला ह्यालाच तर म्हणतात रिस्क मॅनेजमेंट. ओके, ही रिस्क मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण मार्केटमध्ये पैसा किती लूज करतोय आपण हे आपल्या हातामध्ये आहे. मार्केटकडून रिवॉर्ड किती घेतोय ते मार्केटच्या हातामध्ये. रिवॉर्ड 1.1 1:1.5 सुद्धा देतं कधी कधी, 1:2 सुद्धा देतं कधी कधी. 1:2 साठीच मी ट्राय करतो ऑलमोस्ट ऑल द टाइम. ओके, नाव गेटिंग बॅक टू द पॉइंट. आता मला सांगायचं काय की जर 50ची लॉट साईज आहे तर 10 पॉईंटसाठी निफ्टीमध्ये 500 रुपीजचा लॉस होतो आहे, बरोबर. 20 पॉईंटसाठी 1000 रुपीजचा लॉस होतो आहे आणि 25 पॉईंटसाठी 1250 रुपीजचा लॉस होतो आहे. सो हा जर तुमचा पॉकेटमधला लॉस असेल एका दिवसासाठीचा 1250 रुपये, हा जर एका दिवशीचा पॉकेटमधला म्हणजे इतका लॉस तुम्ही घेऊ शकता. इतका लॉस घेतल्यानंतर तुम्हाला तुमच्या खिशाला चाट बसणार नाही, असं जर काय असेल तरच हा ट्रेड घ्यायचा. नाहीतर मग नेक्स्ट ट्रेडसाठी थांबायचं जिथं तुम्हाला स्टॉप लॉस याच्यापेक्षा छोटा मिळेल आणि टार्गेटसाठी तुम्ही ट्रेल करत राहाल. राईट, सो सपोजली इतका जर तुम्ही घेऊ शकता, 1200 रुपयाचा तुम्ही लॉस घेऊ शकता, ट्रेडमध्ये एंट्री करा. आणि हे सगळं ट्रेड घ्यायच्या आधी झालं पाहिजे मित्रांनो. ह्या सगळ्या गोष्टी ट्रेड घेतल्यानंतर नाही विचार करायचा की ट्रेड घेतला, अरे हां इथून पुन्हा मार्केट माघारी फिरलं, मग इथे मला लेट्स 200-300 रुपयाचा लॉस दिसतोय, मग इथे 300 रुपयाचा लॉस दिसतोय मला, तर मग पुन्हा एकदा इथून मार्केट वरच्या साईडला आलं तर माझा 1000 रुपयाचा लॉस होईल, मग मी आधीच बाहेर पडतो ट्रेडमधून. मग हे असल्या गोष्टी करायच्या नाहीत. ठीक आहे, निर्णय घेतला की एक तर मार्केटमध्ये स्टॉप लॉस घ्यायचा किंवा मार्केटमध्ये टार्गेट घ्यायचं, ॲज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे, लहान पोरासारखं ते बाईल चाळे वगैरे करायचे नाहीत. ठीक आहे, की बाबा एकदा निर्णय घेतला की हां हे असं होईल तसं होईल, नाही नाही नाही. एकदा निर्णय घेतला की एकतर स्टॉप लॉस घ्यायचा किंवा टार्गेट घ्यायचा. आणि स्टॉप लॉस सुद्धा ग्रेसफुली द्यायचा मार्केटला, काहीच प्रॉब्लेम नाही. स्टॉप लॉस घेण्यामध्ये बिलकुल, आता मी प्रॉफिटेबल ट्रेडर आहे, माझे स्टॉप लॉसेस होत नाहीत का? बिलकुल होतात. ओके, आणि ह्याच्यामध्ये म्हणजे अशी काही शेम नाही आहे, शरम वगैरे नाही आहे की बाबा मी सांगतो माझी स्टॉप लॉसेस होतात. नो नो, दिस इज नॉट हाव इट हॅपन्स गाईज. सी, तुम्ही कुठलाही एक बिझनेस जर टाकलात ना तर त्या बिझनेसमध्ये तुम्हाला एक लेट्स से विचवर बिझनेस, ओके, एक अगदी तुम्ही छोटंसं झेरॉक्स मशीनचं शॉप जरी टाकलं, राईट, किंवा किराणा मालाचं दुकान जरी टाकलं, जिथे टाकलेलं आहे तुम्ही तुमचं बिझनेस, तिथलं रेंट तुम्हाला पे करावं लागतं, त्या गाळ्याचं रेंट पे करावं लागतं. हा एक एक्सपेन्स आहे, खर्च आहे. त्याच्यानंतर तिथं लाईट बिल येतं, राईट, त्या लाईट बिलचा एक खर्च एक आहे. त्याच्यानंतर जर तुमचा बिझनेस हळूहळू ग्रो करतोय तर तुम्हाला तुमच्या हाताखाली एखादा बंदा ठेवावा लागतो, राईट. सो कामगार आहेत, सो वर्कर्सची सॅलरी आहे, बरोबर. हाच बिझनेस तुमचा मोठा झाला तर त्या बिझनेस मोठा झाल्यानंतर ह्या म्हणजे वर्करची संख्या वाढली, 2च्या तिथं 50 वर्करची संख्या झाली, तुम्हाला तुमचा बिझनेस प्रायव्हेट लिमिटेड करावा लागला. मग ह्या वर्कर्सचा PF EPF जो आहे
ह्याचा खर्च जो आहे, लिगलिटीज ज्या आहेत, त्यानंतर फायर डिपार्टमेंट थ्रू तुम्हाला सपोजली एखादी नोटीस जर आली तर तुमच्या बिझनेसचा प्रिमायसेस जो आहे तो फायर प्रूफ असायला पाहिजे. म्हणजे ह्याच्यामध्ये एक्सपेन्सेस खूप आहेत बिझनेसमध्ये, राईट. हे दिल्यानंतर जो रेव्हेन्यूमधून हे दिल्यानंतर जो पैसा उरतो तो तुमचा प्रॉफिट आहे, राईट. सो तुम्ही तुमच्या ह्या बिझनेसमध्ये तुम्ही एक्सपेन्सेस द्यायला तयार आहे, पण स्टॉप लॉस घ्यायला तयार नाही आहे ह्या बिझनेसमध्ये. हां, हे दिस इज आय मीन काय लॉजिक आहे मला समजत नाही. हे स्टॉप लॉस जरी झाला ना तरी ग्रेसफुली स्टॉप लॉस द्यायचा, की स्टॉप लॉस जर झालेला आहे तर एकतर मार्केटनं त्याचं स्ट्रक्चर फॉलो केलेलं नाही आहे, पहिली गोष्ट. ओके, मी माझं डिसिप्लिन, माझे रूल्स अँड रेग्युलेशन्स फॉलो करत होतो, मार्केटनं त्याचं स्ट्रक्चर फॉलो केलेलं नाही आहे, दॅट इज फाईन. पण प्रोबॅबिलिटी मार्केटमध्ये प्रोबॅबिलिटी किती आहे? 65-70% ऑफ द टाइम्स मार्केटमध्ये ट्रेंडचा कंटिन्युएशन होण्याची प्रोबॅबिलिटी असते. सो इट्स ऑल द गेम ऑफ प्रोबॅबिलिटी. ओके, प्रोबॅबिलिटीज म्हणजे संभाव्यता. ओके, संभाव्यता जी आहे, होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत, ती गोष्टी ज्या आहेत त्या 70% आपल्या साईडनं होण्याचे जास्त चान्सेस असतात. आणि ज्यावेळी 70%मध्ये सुद्धा ज्यावेळी आपल्या साईडनं होतात त्यावेळी आपण रिस्क जेवढी घेतलेली असते, सपोजली रिस्क जर ₹1 घेतलेली आहे तर रिवॉर्ड जो आहे, प्रॉफिट जो आहे तो ₹1 कधीच नाही घ्यायचा, तो एकतर ₹1.5 तरी पाहिजे किंवा ₹2 तरी पाहिजेत. आणि हीच गोष्ट जी आहे मित्रांनो, ही कन्सिस्टंटली आपल्याला प्रॉफिटेबल बनवते. बिलीव्ह मी, तुम्ही जर स्टॉक मार्केटमधला जर होली ग्रेल विचारत असाल, जादूची छडी जर विचारत असाल, तर ती एकच गोष्ट आहे जादूची छडी, आणि ती आहे रिस्क रिवॉर्ड रेशो. ओके, एवढी एकच जादूची छडी आहे. मी गेले 4 ते 5 वर्ष स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करतोय. मागच्या 2-2.5 वर्षांपासून प्रॉफिटेबल आहे, आणि हीच गोष्ट जी आहे ती प्रॉफिटेबल मला ठरवते. ओके, ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर बाहेर काय कोणी सांगत असेल ना, तर प्लीज, आय एम नॉट गोइंग टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ युअर फ्युचर अँड एनिवेज, गेटिंग बॅक टू द पॉईंट. तर सांगण्याची गोष्ट काय आहे की ट्रेंड जो आहे तो तुमचा बेस्ट फ्रेंड आहे, ॲज सिम्पल ॲज दॅट. ओके, आणि इथं टार्गेट तुमचं अचीव झालेलं दिसतंय. आता तुम्ही म्हणाल की हा मार्केट बंद झाल्यानंतर कोणीही सांगेल. ओके, पण मार्केट बंद झाल्यानंतर कोणीही सांगेल, आय अंडरस्टँड की मार्केट इकडून इकडे जाते, इकडून इकडे जात आहे. मला तुम्हाला सांगायचं काय मित्रांनो, की आपली जी सिस्टम आहे ती सिस्टम मार्केट फॉलो करत आहे का, एवढं पहा फक्त. गेटिंग माय पॉईंट. मार्केट चालू झाल्यानंतर चालू झाल्यानंतर जो प्रॉफिटेबल असतो तो प्रॉफिटेबल असतो, एकदम बरोबर, काहीच चुकीचं नाही आहे. पण आपली जी सिस्टम आहे ती सिस्टम मार्केट फॉलो करते का हे एकदा चेक करा, आणि नंतर तुम्ही मला सांगा. ओके, आता इथे बघा, ह्या दिवशी बघा, लेट्स गेट टू दिस डे. आता ह्या दिवशी जर पाहिलं तर मार्केटनं ओपन झाल्यानंतर पहिला जो आहे तो बाईंग स्विंग बनवलेला आहे, बरोबर. हा बाईंग स्विंग आल्यानंतर मित्रांनो आपल्याला करायचं आहे काय, आपल्याला पुट साईडला बसायचं आहे का? नो गाईज, बिलकुल नाही. पुट साईडला नाही बसायचं आपल्याला. ओके, बिलकुल नाही. आपल्याला फक्त कॉल साईडचे ट्रेड्स घ्यायचे. ही स्विंग आली, त्याच्यानंतर रिट्रेसमेंट आली. आता ही रिट्रेसमेंट जी आहे मित्रांनो त्याचा लो इथे आहे, आणि दिवसाचा लो जो आहे तो इथं आहे, बरोबर. ह्या कॅन्डलचा लो जो आहे तो इथे. सो ह्या कॅन्डलनं ह्या लोला ब्रेक केलेला आहे का? नाही. मग ब्रेक केलेला नाही आहे तर पुट साईडला बसायचं का? नाही, कारण डाऊन ट्रेंड सुरू झालेला आहे का? नाही. मग काय करायचं? अप ट्रेंड सुरू आहे आत्तापर्यंत, तर अप ट्रेंडच्या फक्त आपल्याला हे बघायचे, एंट्रीज बघायच्यात. मग अप ट्रेंडच्या एंट्रीज कुठे मिळतात? आता अप ट्रेंडच्या एंट्रीज मिळण्यासाठी एकतर कॉन्सोलिडेशनचा ब्रेकआउट किंवा डे हाय, किंवा आपण ह्याला असंही म्हणू शकतो की प्रिव्हियस हाय जो आहे त्या प्रिव्हियस हायचा ब्रेकआउट. ह्या दोन्हीपैकी एक कंडिशन शोधायची. आता मगाशीचं जे तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये आपण काय, डे लो जो होता त्याचा ब्रेकडाऊन आपण बघितलेला होता,
ओके सॉरी, प्रिव्हियस लो जो होता त्याचा ब्रेकडाऊन बघितलेला होता. आता इथं आपल्याला काय करायचं आहे की हां, आता इथं आपल्याला काय करायचं आहे, लेट्स से आपण जर इथं ह्या ब्रेकआउटवर एंट्री घेतोय, ओके, कॉल साईडलाच एंट्री बघायची आपल्याला. तर मित्रांनो बघा, दोन कंडिशन्स होऊ शकतात त्याच्यामध्ये. एक तर तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो येस, तुमचा रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे, सपोजली तुम्ही इथे एंट्री घेतलीत, राईट, तर तुमची रिस्क होती आहे लेट्स से 40 पॉईंट्स, राईट, आणि रिवॉर्ड तुमचा किती मिनिमम 1:1.5 घ्यायचा आहे. सो 1:1.5 इथंपर्यंत, राईट, इथंपर्यंत. सपोजली इथं जरी तुम्हाला बुक नाही करता आली तरी तुम्ही थोडीशी ट्रेल करत गेला ना पोझिशन, तर तुम्ही इथं सुद्धा बुक करू शकता, इथं बुक करू शकता, इथं बुक करू शकता, राईट. ओके, ही एक कंडिशन झाली. आणि सपोजली आता तुम्हाला 1:2चा टार्गेट जो आहे तो बुक करायचा आहे, तर तुम्ही थोडीशी अर्ली एंट्री सुद्धा घेऊ शकता मित्रांनो. आता ही अर्ली एंट्री कशी असते ते सुद्धा सांगतो मी. ओके, आता इथं बघा, आल्यानंतर इथला एक हाय लागलेला आहे, त्यानंतर ह्या एक कॅन्डलचा इथे एक हाय आहे आणि ह्या कॅन्डलनं ऑलमोस्ट इथे ब्रेक केलेला आहे. सो 1 मिनिटाच्या चार्टवर गेलात ना तर तुम्हाला हे प्युअर कॉन्सॉलिडेशन दिसेल, ओके, इथंपर्यंत. किंवा ह्याला एक्सटेंड जरी केलं ना तरी हा एक बॉक्स दिसेल तुम्हाला, ओके. सो ह्या बॉक्समधून ज्यावेळी मार्केट बाहेर पडत आहे ना त्यावेळी तुम्ही सपोजली इथे एंट्री घेतलीत, ओके. आपल्याला तर माहिती आहे आपल्याला कॉल साईडचा ट्रेड घ्यायचा आहे कारण मार्केट आहे अपसाईड, अपट्रेंडमध्ये, ओके. सो अपट्रेंडमध्ये ट्रेड घेताना करायचं आहे का आपल्याला कॉन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट. मग कॉन्सॉलिडेशनचा ब्रेकआउट जिथं होतोय मित्रांनो तिथे कॉल साईडला इथे आपली एंट्री होईल आणि डे लोचा जो आहे, आधीचा स्विंग जो आहे त्याचा जो लो आहे त्याचा स्टॉप लॉस बसेल आपला. आणि स्टॉप लॉस बसल्यानंतर आपण जर रिस्क रिवॉर्ड रेशो पाहिला तर आपला 1 मिनिटाच्या चार्टवर इथे कुठेतरी एंट्री होईल आपली. इथे 50 पॉईंट्सचा स्टॉप लॉस म्हणजे 25 पॉईंट्स आपले ऑप्शनच्या चार्टवर होतील. आणि 1:2 जर आपल्याला ट्रेल करायचं तर आपल्याला मिळतोय का आपण एकदा चेक करूयात. ऑलमोस्ट 1:2 झाला अचीव आपला. गेटिंग माय पॉईंट. सो ट्रेड जो आहे ना, मार्केट निफ्टी जी आहे ना, दिवसातून एक ट्रेड तरी आपल्या साईडनं असा नक्कीच देतं की तिथे कमीत कमी 1:1.5चा रिस्क रिवॉर्ड रेशो बसतो. किंवा आपण थोडीशी जर अर्ली एंट्री कॉन्सॉलिडेशन नंतर घेतली तर 1:2चा रिस्क रिवॉर्ड मार्केट आपल्याला नक्की देतं. इन द सेम वे तुम्ही आधीचे जर जाऊन बॅक टेस्टिंग केलीत ना तर ही बॅक टेस्टिंग करता करता आपल्याला खूप मोठी व्हिडिओ होईल. आधीच किती मिनिटाची झाली व्हिडिओ, होली शिट, ऑलमोस्ट 38 मिनिटाची व्हिडिओ झाली आहे. एनिवेज इट्स ओके, अजून जाऊ दे, तासभराची व्हिडिओ होते, काही प्रॉब्लेम नाही. पण छोटे छोटे व्हिडिओज बनवून जर तुमची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी होणार नसेल आणि तुम्ही जर लॉसेस जर करत असाल ना तर त्या गोष्टीचा काही उपयोग नाही आहे मित्रांनो. ह्या मताचा मी आहे. एनिवेज, कारण व्हिडिओ एंटरटेनिंग होईल की नाही ते मला माहीत नाही, पण व्हिडिओमध्ये तुम्हाला नॉलेज खूप भेटेल ह्याची मी गॅरंटी नक्की देऊ शकतो. ओके, नाव मुव्हिंग फॉरवर्ड. आता एक्सपेक्टेड मूव इन निफ्टी, बँक निफ्टी, एस एल हंटिंग स्ट्रॅटेजी एक आपल्याला पाहायची होती, राईट. आता एस एल हंटिंग स्ट्रॅटेजी इथेच बघूयात ना आपण बेस्ट आहे, राईट. एस एल हंटिंग स्ट्रॅटेजीमध्ये आपण काय बघतो बघा की मोस्ट ऑफ द ट्रेडर्स जे असतात ते ब्रेकआउट आणि ब्रेकडाऊन ट्रेडर्स असतात, राईट. पेशन्स नसतो ट्रेडर्समध्ये. ट्रेडर्स काय करतात, लवकरात लवकर एंट्री कशी मिळेल, लवकरात लवकर पैसा कसा बनेल, लवकरात लवकर बाहेर कसं पडू, ओके, एवढं बघत असतात. सो आता सपोजली पहिली मूव अपमूव दिलेली आहे, ओके. आता होतं काय, कॅन्डलस्टिक पॅटर्न्स पण खूप फॉलो करतात ट्रेडर्स, राईट. आता सपोजली हे कॉन्सॉलिडेशन कोणी पाहत आहे, राईट. प्रत्येकाचा व्ह्यू वेगळा असतो. सी, चार्ट एकच आहे, चार्ट एकच आहे. तुम्हाला सुद्धा तोच चार्ट दिसतोय, मला सुद्धा तोच चार्ट दिसतोय. मुंबईमध्ये बसलेल्या एखाद्या हाय नेटवर्थ इंडिव्हिज्युअल्सला की ज्याच्याकडं एक 5-10 करोड रुपये आहेत त्याला सुद्धा हाच चार्ट दिसतोय, त्याला काही वेगळं दिसत नाही आहे, राईट. सिंगापूरमध्ये बसलेली जी FII आहे, ओके, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, त्यांना सुद्धा तोच चार्ट दिसतोय. आणि इंडियामध्ये जे DIIs बसलेले आहेत, ओके, डोमेस्टिक इन्व्हेस्टर्स,
जे बसलेले आहेत त्यांना सुद्धा हाच चार्ट दिसतोय. बट स्टील 89% टू 90% ऑफ लोक जे आहेत ते लॉसेस करतायत. सेम चार्ट आहे मित्रांनो. आणि सेम चार्ट असल्यानंतर सुद्धा, दिसत असल्यानंतर सुद्धा खूप लोक लॉसेस करतात आणि खूप कमीच लोक प्रॉफिटेबल आहेत. याच्यामागचं रिझन काय की तुम्ही कुठल्या वेनं चार्टला रीड करताय. ओके. आणि 90% लोकांचा चार्ट रीडिंगचा वे जो आहे तो चुकीचा आहे आणि त्यामुळे ते लॉस करत आहेत. दॅट इज द ओनली रिझन. आता इथे सुद्धा कॉन्सल्टेशन होत आहे आणि इथे कॉन्सल्टेशन झाल्यानंतर मार्केटनं डाऊन साईडला मूव दिली बघा इथे, बरोबर. डाऊन साईडला मूव दिल्यानंतर काही लोक इथं पुट साईडला बसतात की पटकन मूव आलेली आहे, मोठी कॅन्डल बनलेली आहे, चला पुट साईडला बसा, बरोबर. स्टॉप लॉस इथे लावला किंवा इथे लावला. ओके. आता ही काही काही लोक काय करतात, कॅन्डलच्या क्लोजिंगचं सुद्धा कॅन्डलच्या क्लोजिंगची वाट बघतात. मग कॅन्डलची क्लोजिंग झाली, ओपन इथे झालेली होती, क्लोज इथे झाली, वीक बनलेली नाही आहे, मारूबोजू कॅन्डल बनलेली आहे. मग चला या कॅन्डलच्या क्लोजिंग नंतर खालच्या साईडला जी मूव आलेली आहे याच्यामध्ये पार्टिसिपेट करूयात आणि डे लो जो आहे ह्याचा आपण काय म्हणतो ह्याचं टार्गेट आणि इथला किंवा इथला स्टॉप लॉस 1:1चा टार्गेट मिळून जाईल. ओके. हा विचार करतात. पण मार्केटमध्ये स्ट्रक्चरमध्ये आपल्याला काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आपल्याला माहिती आहे आपल्याला बसायचं फक्त कॉल साईडला. मग ही जी मूव आहे ती पुट साईडला रिटेल ट्रेडर्सला बसवण्यासाठी आलेली आहे मित्रांनो. ही मूव रिट्रेसमेंट जी आहे फक्त आणि फक्त पुट साईडला रिटेल ट्रेडर्सला बसवलं जातं आणि मार्केट पुन्हा एकदा हायर साईडला कंटिन्यू करतं. ओके. आता ह्या कॅन्डलला बघा ना, मग जर ब्रेकआउटवर खूप ट्रेडर्सला बसायचं आहे तर मित्रांनो इथे बघा, दिस इज व्हेरी इंटरेस्टिंग एक्झाम्पल. ब्रेकआउटवर जर खूप ट्रेडर्स बसतात ना तर मार्केट इथं बसण्यासाठी हेच देणार नाही, तुम्हाला चान्सच देणार नाही, फट्ट दिशी वर निघून जाणार मार्केट. आणि जर तुम्ही पाहिलं ना तर इथंपासून ते इथंपर्यंतचा 34 पॉईंटची मूव आहे, 34 पॉईंटची मित्रांनो, राईट. ह्यूज मूव. सो मला सांगायचं आहे काय की मार्केट तुम्हाला बसू देत नाही आणि नंतर मग मार्केटनं बसू नाही दिलं की आपण म्हणतो की यार थोडीशी रिट्रेसमेंट होते, इथं आल्यानंतर रिट्रेसमेंट आल्यानंतर मी ट्रेड घेतो, पण ते होत नाही, मार्केट पुन्हा तिथे येत नाही. एनिवेज तो भाग आला एकदा. ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी झाल्या. आता एसएल हंटिंगमध्ये ही स्ट्रॅटेजी वापरली जाते. ओके. एसएल हंटिंगमध्ये काय, मार्केटमध्ये स्ट्रक्चर असं तयार केलं जातं की इथे पण बघा एकदम काही काही ट्रेडर्स काय म्हणतात की 2-2:30 वाजल्यानंतर मूव खूप छान येते. हां, येस, ऑब्व्हियसली मूव खूप छान येते. आता इथं जर पाहिलं आपण तर इथं कॉन्सल्टेशन खूप वेळ होत आहे, राईट. सो कॉन्सल्टेशन झालं अपसाईडला एक मूव दिली, ही मूव अशीच कंटिन्यू होऊ शकते, चान्सेस खूप आहेत. इथला एस एल लावला, राईट. रिटेल ट्रेडर्स इथं सुद्धा बसले. मार्केटनं काय केलं, ह्यांचा स्टॉप लॉस आधी खाल्ला. काय काय लोकांनी इथं स्टॉप लॉस लावलेला होता ह्या वीकच्या खाली, त्यांचा स्टॉप लॉस खाल्ला. आता रिटेल ट्रेडर काय म्हणतात की बाबा मार्केटनं हा फेक ब्रेकआउट दिलेला आहे, पुन्हा एकदा मार्केट खालच्या साईडला प्रोसीड झालेला आहे. मार्केटनं आधीचा हा लो जो आहे हा लो सुद्धा ब्रेक केलेला आहे, खाली क्लोजिंग सुद्धा दिलेला आहे. इथे पुट साईडला बसा. इथे पुट साईडला बसलं की मार्केट काय करतं, स्टॉप लॉस कुठला असेल, लेट्स से हा कॅन्डलचा हाय असेल किंवा इकडचं असेल, मार्केट पुन्हा माघारी फिरून त्यांचे स्टॉप लॉस घालतं, राईट. दिस इज हाव लिटरली आय मीन स्टॉप लॉस हंटिंग जे आहे ना ते असं वर्क करतं मित्रांनो. आपल्याला करायचं आहे काय, हे जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला पहिली गोष्ट, मार्केट ज्या साईडला ट्रेंडिंग आहे त्या साईडला कंटिन्युएशन होण्याचे चान्सेस जास्त असतात. आपल्याला त्या साईडची मूव जी आहे ती कॅप्चर करण्याचा ट्राय करायचा आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो कमीत कमी 1:1.5 किंवा 1:2 इतका तरी ठेवायचा आहे. हीच गोष्ट आपल्याला लॉंग टर्ममध्ये मार्केटमध्ये सस्टेनेबल ठेवू शकते, प्रॉफिटेबल ठेवू शकते. ओके. सो 4 गोष्टी आपण डिस्कस केल्या आज की 3 गोष्टी डिस्कस केल्या आत्तापर्यंत. मार्केट स्ट्रक्चर काय आहे, त्यानंतर हाय प्रोबॅबिलिटी ट्रेडिंग सेटअप काय आहे, त्याच्यामध्ये ट्रेंड इज युअर बेस्ट फ्रेंड, त्याच्यानंतर एस एल हंटिंग जे आहे ते पाहिलं कसं होतं ते. इनफॅक्ट ही सेम सिच्युएशन जी आहे ती प्रत्येक चार्टवर एकदा जाऊन बघा तुम्ही. ओके. एस एल हंटिंग कसं होतं तुम्हाला समजून येईल. आणि आता सगळ्यात शेवटची गोष्ट जी आहे ती एक्सपेक्टेड मूव जी आहे बँक निफ्टीमधली, ती निफ्टीमधली
ती निफ्टीमधली एक्सपेक्टेड मूव आपण एकदा पाहूयात. आता 15 मिनिटांच्या चार्टवर मी स्विच झालेलो आहे. त्याच्यामागचं रिझन काय, कारण मोठ्या टाईम फ्रेमवर ॲक्च्युअलमध्ये चार्ट बिहेव काय करतोय ते आपल्याला पाहायचं. ओके, आता जी गोष्ट स्मॉल टाईम फ्रेमवर मी तुम्हाला सांगितली आहे तीच सेम गोष्ट मार्केट स्ट्रक्चरची गोष्ट जी आहे ती मोठ्या टाईम फ्रेमवर आपल्याला अप्लाय करायची आहे. ओके, मी अप्लाय करण्यासाठी काय, लेट्स से आपण जर पाहिलं इथून सुरुवात केली आपण. ओके, मार्केटच्या ह्या पॉईंटपासून सुरुवात केली किंवा इकडून जरी सुरुवात केली तरी मार्केटनं काय केलं, इथून रेजिस्टन्स घेऊन मार्केट खाली पडलेलं आहे. सेम ठिकाणी पुन्हा मार्केटनं रेजिस्टन्स घेतला आहे, पुन्हा खाली पडलेला आहे. दुसऱ्या दिवशी मार्केट गॅपअप ओपन झालेलं आहे आणि गॅपअप ओपन झाल्यानंतर मोस्ट ऑफ लोकांना वाटलं असेल की इथं रेजिस्टन्स आहे, इथं रेजिस्टन्स आहे. मार्केट गॅपअप ओपन झाल्या पुन्हा एकदा रेजिस्टन्स घेऊन खाली पडण्याचे चान्सेस जास्त आहेत. ज्या लोकांनी इथे पोझिशन्स बनवलेल्या होत्या पुट साईडच्या सगळ्यांचे स्टॉप लॉसेस एका दणक्यात एका कॅन्डलमध्ये उडवले गेले. त्यानंतर मार्केटनं थोडं सस्टेन करून बघा इथे सुद्धा कॉन्सॉलिडेशन, ब्रेकआउट आणि पुन्हा एकदा मार्केट अपसाईडला सर्च केलेलं आहे. ओके, अपसाईडला सर्च केल्यानंतर मार्केटमध्ये व्ही शेप रिकव्हरी खालच्या साईडला गेटिंग. आता इथं मार्केटने एक रेजिस्टन्स तयार केला त्याचा नवीन, बरोबर. आता आधीचा जो ओपनिंग आहे त्या ओपनिंगला मार्केटनं ब्रेक केलं इथे, बरोबर. सो सपोजली इवन इफ हा जर मी लो पकडेन, हा जर हाय पकडला तर ह्या मला लो पकडावा लागणार आहे, बरोबर. त्या लोला इथे ब्रेक केलेलं आहे लोअर साईड. ओके, सो लोअर लो रिट्रेसमेंट जी आलेली आहे त्या रिट्रेसमेंटमध्ये हा जो हाय तयार झालेला आहे ह्या हायनं आधीचा हाय ब्रेक केलेला आहे का, नाही. कुठंपर्यंत आहे, इथंपर्यंत. मग इथे थोडीशी रिट्रेसमेंट पुन्हा एकदा. आता हा जो रिट्रेसमेंटचा हाय लागलेला आहे ह्यानं आधीचा हाय ब्रेक केलेला आहे का, नाही. मग पुन्हा खालच्या साईडला जी डाऊनसाईडला मूव आली ती डाऊनसाईडनं हा जो लावला लो, ह्या लोनं ह्या आधीच्या साईडचा लो जो आहे तो ब्रेक केलेला आहे का, तर येस. ओके, आधीचा लो ब्रेक केलेला म्हणजे मार्केट स्ट्रक्चर जे आहे ते मोठ्या टाईम फ्रेमवर डाऊन ट्रेंडमध्ये आहे, हे समजलं आपल्याला. ओके, आणि जर हे डाऊन ट्रेंडमध्ये आहे मित्रांनो तर आपल्याला हाय प्रोबॅबिलिटी ट्रेडिंग सेटअप्स कुठले बघायचे आहेत, डाऊन साईडचे, पुट साईडचे, बरोबर. मग जर पुट साईडचे आपल्याला ट्रेडिंग सेटअप्स बघायचे आहेत तर आपली प्रोबॅबिलिटी काय आहे जास्त पुट साईडमध्ये बसण्याची. आता इथे जर आपण पाहिलं तर हा एक रेजिस्टन्स आहे चांगला, कारण मार्केट इथूनच खाली पडलेलं होतं. आता सुद्धा ओपनिंग झाल्याच्या इथूनच खाली पडलेलं आहे, म्हणजे इथं सेलर चांगले मोठे बसलेले आहेत. दुसरी गोष्ट इथे बघा, इथे सुद्धा सेलर्स बसलेले आहेत, बरोबर. इथे सेलर्स बसलेले आहेत, इथे सेलर्स बसलेले आहेत. ऑलरेडी मार्केटनं लोअर लो लावलेला आहे. आता जर मार्केट सपोजली उद्या मार्केट ह्या एरियामध्ये थोडंसं साईडवेज टू गॅपअप जरी ओपन झालं ह्या एरियामध्ये, ओके, आणि जर लोअर लो होऊन जर मार्केट खाली येत असेल, लोअर लो लोअर हाय हे बनण्यासाठी मार्केटमध्ये थांबायचं आहे, बघायचं आहे लोअर लो लोअर हाय बनतायत की हायर हाय हायर लो बनतायत. ओके, कारण हा क्रुशियल पॉईंट आहे. तर मार्केटमध्ये जर लोअर लो लोअर हाय बनतायत तर कॉन्सल्टेशनच्या ब्रेकडाऊन नंतर किंवा जो आधीचा लो बनलेला आहे त्याच्या ब्रेकडाऊन नंतर मार्केटमध्ये बसायचं आहे पुट साईडला, आणि आपलं टार्गेट जे आहे ते ह्या एरियामध्ये आपण बघू शकतो. 21,700 आपण टार्गेट बघू शकतो. ऑलराईट, आणि जर इथं हा जो संपूर्ण एरिया आहे हा एरिया आहे रेजिस्टन्सचा, हा एरिया जर ब्रेकआउट झाला असाच तर हायर हाय हायर लोचं आपण बघायचं फॉर्मेशन, कॉन्सॉलिडेशनचं फॉर्मेशन बघायचं आहे. आणि पुन्हा एकदा अपसाईडला जर मार्केट सर्च झालं तर आपले टार्गेट्स कुठे असू शकतात, 22,100 किंवा 22,100 जरी नाही गेले तर 22,050 तरी मार्केटमध्ये टार्गेट्स नक्कीच आपण बघू शकू. ह्या दोन गोष्टी झाल्या की मार्केटमध्ये आपल्याला बिहेव कसं करायचं. आता माझा बायस काय आहे की मार्केटमध्ये ऑलरेडी इतकी मूव आलेली आहे, रिट्रेसमेंट छोटी आलेली आहे. सो माझा बायस मला सांगतोय की मार्केटमध्ये एक छोटीशी अपमूव आपण कॅप्चर करू शकतो.
राईट. जर मार्केटमध्ये इथूनच खाली पडायला लागलं मार्केट, तर खालच्या साईडला डाऊन मूवसुद्धा खूप मोठी येऊ शकते. पण आत्ता सध्या आपल्याला जर इंट्राडेमध्ये पाहायचं आहे, तर आपल्याला अप मूवसुद्धा एक छोटीशी मिळू शकते, ज्याच्यामध्ये आपलं 1:1.5 किंवा 1:2चं टार्गेट आपल्याला आरामामध्ये मिळू शकतं. ओके, सो हा माझा बायस आहे की कशा प्रकारे तुम्ही मार्केट स्ट्रक्चरकडे बघून मार्केटमध्ये एंट्री कुठे घ्यायची आहे हे तुम्ही एकदा डिफाईन करू शकता. ओके, तर आजच्या व्हिडिओजमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील, काही गोष्टी समजल्या नसतील, तर मला कमेंट करून सांगा आणि त्या कमेंट्सवर नक्कीच मी रिप्लाय करेन. पुढच्या व्हिडिओजमध्ये त्या गोष्टी इन्क्लूड करेन. जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओमध्ये काय आवडलं त्याचीसुद्धा कमेंट करून एकदा सांगा. आणि अशाच एज्युकेशनल कंटेंट बरोबर आपण पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओजमध्ये. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाईम. खूप मोठी व्हिडिओ झालेली आहे, बट येस इट वॉज एज्युकेशनल वन. थँक्यू व्हेरी मच फॉर युअर टाईम अँड या हॅव अ गुड डे. जय हिंद.